काय चाललंय हे जैन? गाडी तुझ्या घरी का वळत आहे? आपण माझ्या आई वडिलांना भेटायला जाणार होतो असं ठरलं होतं ना? फेना अचानक ओरडली. जैन शांतपणे म्हणाला, अगं आधी माझ्या घरी थोडं हॅलो हाय करू. मी 6 महिन्यापासून घरी गेलो नव्हतो. आपले दोन्ही घरी फार अंतर नाही. कुठेही गेलो तरी चालेल. नाही, मला तुझ्या घरी जायचं नाही. फेना रागाने किंचाळली. ती चालकाकडे वळून म्हणाली, गाडी थांबवा, मी जाणार नाही. पण झेनचा चेहरा कठोर झाला. थांबवणं शक्य नाही. ड्रायव्हर माझा माणूस आहे. मी सांगितलं नाही तर तो गाडी थांबवणार नाही, जोपर्यंत तू गाडीवरून उडी मारत नाहीस. त्या क्षणी फेनाला कळलं, ती पुन्हा एकदा फसली होती. तू असं का करतोयस जैन? कारण तू मला त्याला भाग पाडलंस. तो खवळून म्हणाला. गाडी आधीच महामार्गावर होती. उडी मारली तर थेट मृत्यू. ड्रायव्हरही जैनचा माणूस. फेना 2 पुरुषांशी लढू शकत नव्हती. तिला जबरदस्तीने जैनच्या घरी नेण्यात आलं. त्याची आई त्याच्या स्वागतासाठी नातेवाईकांना गोळा करून बसली होती. फेना, आम्ही जैनशी बोललो आहोत. त्याने तुझ्यावर हात उगारला तर मी त्याचे पाय मोडील, ती मोठ्याने म्हणाली. आई, फेना शांतपणे बोलू लागली. आता आम्ही दोघं राहू शकत नाही. जबरदस्तीने राहिलो तर दोघांचंही आयुष्य उद्ध्वस्त होईल. तुम्ही काळजी करू नका. मी तुमचं लग्नातलं सगळं देणं परत करेन. मग झेनला त्याच्याप्रमाणे कोणतीही चांगली मुलगी मिळेल. पण तिची ठाम भूमिका पाहून जैनची आई संतापली. अगं फेना, मोठ्या शहरात जाऊन 2 मोठे लोक ओळखले म्हणून असं घर मोडायचं? तुला त्याची 2 गोड शब्दांवर विश्वास बसतोय. इतकी बावळी कशी? फेना चकित झाली. आता तुम्हीच मला फसवण्याचा प्रयत्न करत आहात ना? मी तुला फसवणार? तू आमच्या घरातली आहेस. ते बाहेरचे लोक तुला फसवत आहेत. तू ओळखत नाहीस. घरातले सगळे तिच्यावर ओरडू लागले. तिला घटस्फोट नको अशी जणू सोंग आणली जात होती. फेनाला प्रचंड घुसमटायला लागलं. ती उठली आणि बाहेर पडायचा प्रयत्न केला. अगं कुठं चाललीस? थांब. काही नातेवाईक तिच्या वाटेत उभे राहिले. फेना मनातच ओरडली, मी पुन्हा याच्या बोलण्याला कशी फसले. शेवटी तिला तिच्याच खोलीत कैद केलं. झेनची आई म्हणाली, आज रात्री तुम्ही दोघं तुमच्या खोलीत झोपायचं. तिला पोटात मूल आलं की तुझ्या मागे लागणार नाही, समजलंस? पण ती नको म्हणाली तर? मला जबरदस्ती करता येणार नाही. झेन घाबरून म्हणाला. काय नको आणि काय? नवरा बायको आहात तुम्ही, कोण काय करणार? त्याच्या आईने रागाने फटकारलं. झेन पुटपुटला. तिची मैत्रीण काव्या, ती खूप मोठ्या लोकांना ओळखते. तिचा एक स्टार मित्र सुद्धा आहे. त्याची आई हसली. अरे मूर्खा, स्टार म्हणजे फक्त पैसे कमवणारी माणसं. आपल्या गावात कितीतरी स्टार शूटिंगसाठी येतात, आपल्या पुढे मान घालून. पण हो, मोठ्या घरातले खरे स्टार, त्यांना त्रास देऊ नये म्हणूनच तू फेनाशी घटस्फोट करू नकोस. ती पुन्हा म्हणाली. तिला ओळखी आहेत ना? मग घटस्फोट झाला तर ती तुझ्यापेक्षा वर जाईल. सहन करशील का? आता फक्त एकच मार्ग आहे, करशील की नाही? झेनचा संयम सुटला. त्याने दात चावले. मी करतो. काव्या थेट विवेककडे गेली. विवेक तिला पाहून चकित झाला. अगं तू तर परत माझ्या भावाकडे गेलीस. तुला वाटलं होतं तू त्याच्याशी पटवलंस की काय?
काव्या त्रासून म्हणाली, ते कसं शक्य आहे? त्याच्या घरी त्याची गर्लफ्रेंडच राहत आहे. मी फक्त आयशाची मदत केली. ती थोड्या त्रासात होती. विवेक हसला पण काही बोलला नाही. काव्या म्हणाली, मी फेनासाठीच आले आहे. काय झालं तिला? तिला झेन घेऊन गेला. मला खात्री आहे की तो तिच्यावर काहीतरी करणार आहे. मला गावात जाऊन तिला आणायचं आहे. विवेक दचकला. पुन्हा तोच माणूस. त्याने लगेच बाही सरसावली. मी येतो. काव्या मनात थोडी संशय होती. तो फेनाला खरंच मित्र मानतो का? किंवा आपलं काम संपलं म्हणून आता मागे हटेल? पण विवेक स्वतःहून तयार झाला. कसं बघते आहेस माझ्याकडे? तो हसत म्हणाला. काव्य हसून टाळलं. विवेकला कळलं ती त्याला निष्काळजी फक्त श्रीमंत लोकांचीच राहणं समजते. तो गंभीरपणे म्हणाला, मी विवेक असा माणूस नाही की फक्त मोठ्यांशी राहील आणि छोट्या माणसांना सोडून देईल. मित्र म्हणजे मित्र. काव्या, तुला त्रास असेल तरी मी मदत करेन आणि फेनाला त्रास असेल तरी मीच पुढे येईन. तिच्याकडे कदाचित शक्ती नाही, पण ती माझ्या पाठीशी उभी राहील हे मला माहीत आहे. काव्याने विवेककडे पाहत त्याच्या खांद्यावर हलकेसे थोपटले. अरे वा, पटकन शिकला तू. चल निघूया. विवेक मनात मात्र विचार करत होता, कुठलं पटकन शिकला? ही मुलगी खरंच विचित्र आहे. दोघेही गाडीत बसले आणि फेनाच्या गावाकडे निघाले. 3 तासानंतर अंधार पसरला होता. फेनाच्या आईवडिलांनी दार उघडले आणि अनोळखी लोक पाहून चकित झाले. काव्याने विचारलं, फेना घरी आली आहे का? दोघांनी एकमेकांनी पाहत सांगितलं, नाही, ती इथे आलीच नाही. काव्य आणि विवेक एकमेकांकडे पाहिले. फेना नक्कीच झेनच्या घरी नेली गेली होती. ते चौकशी करून थेट त्या घराकडे गेले. फेना खोलीत बंद होती. झेन दार थोडं जवळ येत होता. मला सोड, मला इथून बाहेर जाऊ दे. फेना ओरडली. हेच तुझं घर आहे, कुठे जाणार तू? तो गुरगुरला. फेनाने सगळा जोर लावून त्याला ढकललं आणि पळत बाहेर जाऊ लागली. पण बाहेर त्याची आई, वहिनी आणि नातेवाईक तिला अडवत होते. लवकर पकडा तिला. झेनची आई फेनाला जोरात ढकलून पलंगावर दाबून धरते आणि बहिणाबाई सकट तिला पकडून ठेवते. फेना थरथरत ओरडली, तुम्ही वेडे आहात का? काय करताय? झेनची आई आपल्या मुलाला ओरडत म्हणाली, अरे नालायका, लवकर सुरुवात कर. आजच ती प्रेग्नंट झाली पाहिजे, नाहीतर हिला पुन्हा बाहेर पडू देणार नाही. झेन तिच्याकडे झेपावत होता. तेवढ्यात गाडीचा जबरदस्त आवाज आला. बाहेर कोणीतरी जोरात गाडीने ब्रेक मारत थांबले. फेनाने शेवटचा प्रयत्न करत ओरडून सांगितलं, हेल्प, कोणीतरी आलं आहे. दार ढकललं गेलं. विवेक आणि त्याचे 4 बलाढ्य बॉडीगार्ड आत घुसले. एका फटक्यात झेनकडे जाणारी सगळी माणसं बाजूला फेकली गेली. झेनची आई हातात हातोडा घेऊन धावत आली, पण बॉडीगार्डने तिला एका लाथेत खाली पाडलं. ती कुरकुरत पडली. काव्य आणि विवेक खोलीत पोहोचले तेव्हा फेना अस्ताव्यस्त कपड्यांमध्ये, चेहरा पांढरा पडलेला, थरथरत उभी होती. काव्या दिसतात तिच्या डोळ्यात साचलेले अश्रू वाहू लागले. काव्या, विवेक, ती रडतच तिच्या भाऊपाशात कोसळली. काव्याने तिला कवटाळत विवेकचं जॅकेट तिच्यावर घातलं. तू ठीक आहेस ना फेना? जखमी नाहीस ना? मी ठीक आहे. मला वाटलं तुम्ही येणार नाही. फेना हुंदके देत म्हणाली. तुझा फोन लागत नव्हता म्हणून आम्ही लगेच आलो. विवेककडे पाजलेल्या झेनकडे पाहिलं आणि दात ओठ खाऊन त्याच्या छातीत जोरदार लाथ मारली. अरे का मारताय? तो किंचाळला. बाहेर झेनची आई पुन्हा उठून आरडाओरडा करू लागली. अरे मरते मी. माझा आजार वाढला. मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. काव्याने थंड आवाजात म्हणाली.
हो, पण कुठे? मेंटल हॉस्पिटलमध्ये? तिथेच योग्य आहे तुमच्यासाठी. काय बडबड करते तू? तूच का ती काव्या जिने फेनाला बिघडवलं आणि घटस्फोटासाठी लावलं? हो, मीच काव्या. आणि काय करणार? काव्याने तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहिलं. काव्या म्हणाली, विवेक, पोलिसांना कॉल कर. जबरदस्तीने लग्न, कैद, मारहाण हे सगळं गुन्हा आहे. जेनची आई थरथरू लागली. नको नको, आम्ही काही करू नये. आम्ही घटस्फोट देऊ. विवेकने हसून म्हणाला. अगं, एवढं पटकन शहाणपण आलं? काव्याने डोळा मारत विवेककडे पाहिलं. काय भन्नाट जोडे आहेत ना आपण. तू दहशत दाखवतोस, मी बोलून घेते.